एमआयडीसी भागातलं प्रदूषण ही डोंबिवलीकरांची मोठी समस्या. डोंबिवली पूर्वेला गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या सुमाराला खूप उग्र घाणेरडा वास येत होता. प्रदूषण नियंत्रण मंडळ नेहमीप्रमाणे तक्रारी होऊनही ढिम्मच होतं. अखेर एमआयडीसी भागातल्या नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त सुरू केली. मात्र गस्त घालत असताना एक धक्कादायक प्रकार त्यांना आढळला. रात्रीच्या सुमाराला निवासी भागातल्या नाल्यात 5 ते 6 मोठ्या टाक्यांमधून घाणेरड्या वासाचं रसायन ओतलं जात असल्याचं दिसून आलं. नागरिकांनी हे रसायन ओतणाऱ्यांना पकडायचा प्रयत्न केला. त्यातल्या दोघांना पकडलं, मात्र उरलेले पळून जाण्यात यशस्वी झाले. हे आमची एमआयडीसीला बदनाम करण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. मुद्दामून बाहेरून सगळं केमिकल येऊन टाकताय आणि सगळीकडे कंप्लेंट होते का एमआयडीसीवरनं वास येतो. पण खरा आहे बाहेरून कोणीतरी केमिकल येऊन टाकलेलं आहे आणि ते पकडलेलं पण त्यांना जे टाकणारे जे आहेत त्यांना पकडलेलं पण आहे. त्यांच्या गाड्या MH02 नंबरच्या गाड्या आहेत. धक्कादायक प्रकार तर पुढेच होता. नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलेले उदयनाथ कृपाशंकर यादव आणि ओमप्रकाश अशोक सिंग पोलीस ठाण्यातून दुचाकीसह गायब झाले. त्यामुळे नागरिक आणि पोलिसांमध्ये तुफान वाद झाला. अखेर पोलिसांनी त्या दोघांना नागरिकांसमोर हजर केले. पोलिसांचं असं म्हणणं आहे की ते लोक इथे केमिकल जे सोडणारे होते ते पळून गेलेत आणि कोणतरी दारू प्यायला. ऍक्च्युली इथे दारू पिण्यासारखा एरियाच नाही, कारण इथे आजूबाजूला सर्व इंडस्ट्रीज एरिया आहे आणि केमिकलचा एवढा वास होतो तर माणूस इथे बसूच शकत नाही. पोलीस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ या दोघांच्या भोंगळ कारभाराचा हा नमुना. नाल्यात केमिकल ओतणारी टोळी गस्त घालणाऱ्या नागरिकांना पकडता आली, पण पोलीस काय डोळ्यावर पट्टी बांधून होते का असा सवाल उपस्थित होतो. वास काय फक्त नागरिकांना येतो, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना येतच नाही का असाही सवाल उपस्थित होतो. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारे आहेतच, पण त्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारी यंत्रणांना जरा गदागदा हलवून जागा करण्याची गरज आहे. विशाल वैद्य, झी मीडिया, डोंबिवली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.